आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती. वृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. हा 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 आ हा 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 आ. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुलांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधीचे मूल्यमानवी जपतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. हा 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 आ. गरिबांसाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवानी शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई, तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. हा 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 आ हा 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 आ. दीनदलितांसाठी अन्न तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया, मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. हा 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 आ हा 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 आ. जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी, उंच भरारी नभात घ्यावी, उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो. महाराष्ट्र केसरी संजय पाटील, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ असे कितीतरी खेळाडू या महाविद्यालयातून होऊन गेलेले आहेत. जवळपास 6 एवढ्या खेळाडूंना या महाविद्यालयाच्या शिवछत्रपती पुरस्कारानं राज्य सरकारनं सन्मानित केलेलं आहे. अशा या दिग्गजांचा वारसा असणारी आजची पिढी आज या सभागृहामध्ये बसलेली आहे. आणि या सभागृहात आज ज्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांकडनं बक्षीस दिलं जाणार आहे, त्यांचा गुण करून दिला जाणार आहे, त्यासाठी आपल्याला पुणे या ठिकाणी कार्यरत असणारे माननीय श्री नवनाथजी फरताडे साहेब हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी मिळालेले आहेत. माझ्या पाहुण्यांचा परिचय पण आहे. माझ्यामध्ये होते शूटिंग मध्ये 49व्या शूटिंग चॅम्पियनशिप ज्या क्रोएशियामध्ये झाल्या होत्या त्या ठिकाणी सरांनी जगज्योतिपद मिळवलं होतं. 600 पैकी 596 एवढे गुण घेऊन. त्यावेळी सरांचं वय 20 वर्ष एवढं असावं. त्यानंतर सरांनी दोहा कतार या ठिकाणी आशियाई स्पर्धेमध्ये सांघिक ब्रॉन्झ मिळवलेला आहे 2006 मध्ये. श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी झालेल्या 10व्या आशियाई स्पर्धेमध्ये सुद्धा सरांनी नवीन रेकॉर्ड भारतासाठी केलं होतं. 12व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप ज्या जर्मनीमध्ये झाल्या सोहेल या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांच्या संघाला सुवर्ण पदक मिळालेलं आहे 2006 साली.
प्लीजरचे प्रजासत्ताक या ठिकाणी 2006 साली झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाला सिल्वर मिळालेला आहे. त्याचबरोबर बँकॉक थायलंड या ठिकाणी ज्युनियर स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. त्याचबरोबर जर्मनीमध्ये 2004 साली झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांच्या संघानं ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. जर्मनीमध्ये पुन्हा 2004 मध्ये त्यांचा सहभाग पण तिथल्या स्पर्धेमध्ये होता. एकच वर्ष आहे. साहेबांना मी 2005 सालापासून ओळखतोय. साहेब कसे खेळणार रसिक आहेत. व्हॉलीबॉल, क्रिकेट या खेळांमध्ये साहेबांना खूप इंटरेस्ट आहे. परंतु साहेबांच्या अलीकडच्या या व्यस्त कार्यभाल्यामुळं साहेबांना कदाचित तिकडे वेळ देता येत नसावा. तर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणखी आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य IPSC कोऑर्डिनेटर वावरे सर, उपप्राचार्य रोशन शेख मॅडम, उपस्थित सर्व जिमखाना कमिटी सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि बक्षीस पात्र विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थी. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा जिमखाना अहवाल आपल्यासमोर सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक विकास व्हावा म्हणून महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. विद्यार्थ्यांनी विविध खेळ क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा व खेळामध्ये प्रावीण्य मिळवावे म्हणून माननीय प्राचार्य आम्हाला सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत असतात. छत्रपती शिवाजी कॉलेजला खेळाडूंची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी आणि 6 शिवछत्रपती अवॉर्ड विजेते खेळाडूंसह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू महाविद्यालयातून घडलेले आहेत. यावर्षी महाविद्यालयाचा रग्बी खेळाडू प्रतीक कमलाकर चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेमध्ये करून कांस्य पदक मिळवलेलं आहे. यांनी अथलेटिक्स मध्ये 200 मीटर, 400 मीटर मध्ये विद्यापीठ सुवर्ण पदक आणि 100 मीटर आणि रिले मध्ये रौप्य आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धा आणि खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे 4x100 मीटर रिले स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 4था क्रमांक मिळवलेला आहे. कुमारी मृणाल अजय जाधव BA भाग 1 हिने शिवाजी विद्यापीठात बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. स्विमिंग मध्ये 100 मीटर फ्रीस्टाईल मध्ये कांस्य पदकासह दुहेरी यश मिळवलेलं आहे. तिच्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली. वैभव माळी आणि आशुतोष भारती बॉक्सिंग, रवींद्र पाटील मलकाम यांनी शिवाजी विद्यापीठात सुवर्ण पदकासह आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. शुभम पवार, हर्ष बोलटे, धनश्री साळुंके बॉक्सिंग, जय जाधव, मयुरी जाधव, गीता कणसे तायक्वांदो, महाविद्यालयाचा अथलेटिक्स संघ यांनी शिवाजी विद्यापीठ पातळीवर विशेष यश मिळवलेलं आहे. सातारा झोनल मैदानी स्पर्धेत मुलांच्या अथलेटिक्स संघाने जनरल चॅम्पियनशिप विजेतेपद तर महिलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवून महाविद्यालयाचा लौकिक वाढवलेला आहे. सातारा झोनल महिलांच्या कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळवले तर महिलांच्या बॅडमिंटन आणि खो खो संघाने कांस्य पदकासह तृतीय स्थान मिळवलेलं आहे. महाविद्यालयामध्ये आयोजित झालेल्या सातारा विभागीय आंतरविभागीय पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने आपल्या सुंदर खेळाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. यावर्षी ज्युनियर विभागामध्ये कोविडमुळे जास्त काही स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत, परंतु आपल्या महाविद्यालयातील 2 ज्युनियरचे खेळाडू हे क्रीडा संघटनांच्या मार्फत वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धांवर सहभागी झालेले आहेत. यावर्षी एकूण महाविद्यालयातील खेळाडूंनी 90 पेक्षा जास्त मेडल्स मिळवलेले आहेत आणि जिमखाना विभागाने मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केलेले आहे. रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांनी केलेल्या अर्थसहाय्यातून व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट आणि सॉफ्टबॉल या खेळाचं प्रशिक्षण घेण्यात आलं. जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक विक्रमसिंह नलावडे यांची शिवाजी विद्यापीठ बॉक्सिंग संघाच्या मार्गदर्शकपदी निवड झाली. तसेच जिमखाना विभागामार्फत विविध वयोगटांसाठी फिटनेस प्रोग्राम या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार घेण्यात आला. यामध्ये एकूण 275 जणांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सव तसेच योग आणि सेल्फ डिफेन्सचे शॉर्ट टर्म कोर्स घेण्यात आले. हे यश मिळवत असताना आम्हाला महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर, आमचे लहान असतानापासूनचे मित्र विक्रमसिंग ननावरे सर,
ज्यांचा इथे खेळाडूंचा गुणगौरव करण्यात येणार आहे त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण या कॉलेजमध्ये आपलं नाव खूप चांगलं कमवलेलं आहे आणि खरंच आनंद झाला की या कॉलेजमध्ये क्रीडा क्षेत्रात एवढे चांगले खेळाडू इथं घडत आहेत. असेच यापुढे घडले पाहिजे, कारण आम्ही मुळामध्ये खेळाडू आहोत. मंचावर जास्त बोलण्याचा आम्हाला सराव नाहीये. आम्ही जास्तीत जास्त महिला या पद्धतीनं आम्ही हे करत असतो. क्रीडा क्षेत्रामध्ये मी 2001 पासून कार्यरत आहे. सरांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे. परंतु विक्रम सर आणि मी 2000 पासून स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये होतो कोल्हापूरमध्ये. त्यांचा रेसलिंग खेळ होता, माझा शूटिंग होता. त्या 2000 साली शूटिंग हा खेळ कोणालाही माहिती नव्हता. आता अलीकडच्या काळामध्ये 2008 मध्ये शूटिंगमध्ये ऑलिम्पिकला मेडल घेतल्यानंतर शूटिंग हा खेळ पॉप्युलर झालेला आहे. इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप कमी जागेवर शूटिंग हा खेळ खेळला जायचा. ग्रामीण भागामध्ये तर शूटिंग म्हटलं तर पिक्चरचं शूटिंग असंच म्हणायचे, कारण हा एक खेळ आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. परंतु त्या खेळाकडे आम्ही वळलो. खरोखरच खूप मेहनत केली. 2000 मध्ये जेव्हा मी क्रीडा प्रबोधिनीमध्ये आलो त्यावेळेला जगातील 1 नंबरचा खेळाडू होण्याचं मी स्वप्न पाहिलं होतं. डे बाय डे मी रोज सराव करायचो आणि खरोखरच एक दिवस असा आला की मी त्या दिवशी जगातला 1 नंबरचा खेळाडू झालो. प्रत्येकाचं स्वप्न असतं ऑलिम्पिक, एशियन, कॉमनवेल्थ मध्ये पदक घ्यायचं. त्यानंतर सुद्धा मी एशियन गेम्स ज्या झाल्या त्या एशियन गेम्स मध्ये पदक घेतलं आणि आतापर्यंत जवळपास मी 35 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो. या 35 आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या कामगिरीवर महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार थेट दिला. त्या पुरस्कारासाठी मी गव्हर्नमेंटकडे मागणी नव्हती केली, परंतु गव्हर्नमेंटनी स्वतःहून या कामगिरीचा गुणगौरव म्हणून मला छत्रपती पुरस्काराने सन्मानित केलं. त्याचबरोबर 2010 मध्ये थेट नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतला. थेट नियुक्तीच्या निर्णयानंतर पहिली नियुक्ती शासनाने माझी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून केली. आम्हाला MPSCच्या कोट्यामध्ये कोणती एक्झाम न देता MPSCच्या जागेवर सर्व आम्हाला खेळाडूंना आतापर्यंत थेट नियुक्त्या दिलेल्या आहेत. आतापर्यंत शासनाने 67 खेळाडूंना वेगवेगळ्या विभागामध्ये थेट नियुक्त्या दिलेल्या आहेत. पहिले काही दिवसापूर्वी आपले पालक आपल्याला बोलायचे की खेळ खेळून काय होणार आहे, खेळामधून आपल्याला काही मिळणार नाही, तो अभ्यास कर, डॉक्टर, इंजिनियर हो. परंतु अलीकडच्या काळामध्ये खरोखरच शासनाने आपण जे म्हणत होतो की काय मिळणार आहे ते खरोखर दाखवून दिलेलं आहे. कारण MPSCचा अभ्यास आपण 3-3, 4-4 वर्ष, 5 वर्ष करतो तेव्हा आपल्याला एक पोस्ट निघते. ती जर आपण इकडे क्रीडा क्षेत्रामध्ये दिवस रात्र मेहनत केली तर नक्कीच आपणही क्लासवर होऊ शकतो. याचं उदाहरण मी तुमच्या समोर आहे. कारण 2000 पासून ते 2010 पर्यंत कंटिन्यू मी खेळलो आणि 2010 ला वर्ग 1 ची नोकरी मला शासनाने दिली. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हीही वर्ल्ड चॅम्पियन बनू शकताय, ऑलिम्पिकला जाऊ शकताय किंवा तुम्हालाही वर्ग 1 ची नोकरी मिळू शकते. तुम्ही रोज मैदानावर गेलं पाहिजे, वेगवेगळ्या खेळ खेळला पाहिजे, कारण आपल्या तंदुरुस्तीसाठी उपयोगी आहे. आणि तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल, मी फक्त स्पोर्ट्स म्हणत नाही, तर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जा.
ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर तुमची प्रगती खूप लवकर होईल. किंवा आपले पॅरेंट्स आपल्या मनाविरुद्ध काही एखादी गोष्ट सांगत असतील आणि ती जर करायला गेलात तर ती होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ जास्त लागेल. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज इथे सर्व खेळाडूंचा गुणगौरव करण्यात येणार आहे आणि राज्य शासनाने किंवा आमच्या डिपार्टमेंटने माझ्यावर एका जागतिक मोटरबोट स्पर्धेची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याची विजिट होती. मी काल दिवसभर ती ॲग्रीमेंट जी 100 पानाची ॲग्रीमेंट होती ती तपासून शासनाला सादर करायची होती, त्यामध्ये बिझी होतो आणि विक्रम सरांचा कंटिन्यू फोन येत होता की सर तुम्हाला यायलाच पाहिजे उद्या. मला आज खरंच येणं शक्य नव्हतं, तरीही आज तुमचा गुणगौरव आहे, खेळाडूंचा आहे, त्यामुळे मी त्यातनंही वेळ काढून आलेलो आहे. आणि खरोखरच मला आनंद आहे आज की मला तुमच्यासोबत आज इथे थोडा वेळ स्पेंड करायला मिळायला लागलाय. कारण ज्या वेळेला आम्ही या पदावर काम करण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा आम्हाला रोज स्वतःला खेळण्यासाठी मी आजही खेळतोय पण वेळ मिळत नाही, तेव्हा दुःख होतं की मी एक वेळेला 5-5, 6-6 तास शूटिंग रेंजवर वेळ स्पेंड करायचो, परंतु आता मला 1 तास सुद्धा मिळत नाही. मी रोज आजही प्रॅक्टिस करतो, परंतु ज्या दिवशी मला वेळ मिळेल त्याच दिवशी करतो. त्यामुळं मी आज आवर्जून इथे आलो. मला आज इथे बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी कॉलेजचा आभारी आहे. थँक्यू. कला, NCC, NSS या क्षेत्रामध्ये विद्यापीठीय राज्यस्तरीय ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेलं आहे त्यांचा गुणगौरव करण्यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियन, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि सध्या पुण्यामध्ये क्रीडा उपसंचालक म्हणून काम करत आहेत, त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. स्वागत म्हणल्यानंतर टाळ्या वाजवून होण्याची गरज भासत नाही, ही फक्त आपल्या कॉलेजमधले विद्यार्थीच करू शकतात. इथं ज्यांनी आपलं प्रास्ताविक सादर केलं ते प्राध्यापक डॉक्टर नरवडे सर, जिमखाना विभागाचे प्रमुख प्राध्यापक विक्रमसिंह ननावरे सर, त्याचप्रमाणे सिनियर कॉलेजकडे किंवा ज्युनियर कॉलेजकडे काम करत असणारे प्राचार्य, आपण सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचेही मी स्वागत करतो. आज ज्यांना गौरवित करण्यात येणार आहे त्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचंही मी अभिनंदन करतो, त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो. आताच प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं की जास्त त्यांना एक्सप्रेस करता येणार नाही, बोलता येणार नाही, तर बोलण्यापेक्षा कृतीतून आपलं दाखवणं, आपण कसे आहोत हे महत्त्वाचं असतं आणि त्यांनी ते त्यांचा गुण दाखवलेला आहे. म्हणजे लहानपणापासूनच आपण सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याचं स्वप्न बघितलं त्यांनी, त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले आणि मग ते टॉपच्या स्थानावर पोहोचले. आपल्या सर्वांच्यासाठी पुढं आदर्श असणं गरजेचं असतं, कोणतरी हिरो आपल्या पुढे असणं गरजेचं असतं. आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे एक आपला आदर्श, एक हिरो म्हणून आपल्या समोर उभे आहेत, बसलेले आहेत, तर त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे. म्हणजेच आपली जर इच्छाशक्ती असेल तर आपण प्रयत्न करून, कष्ट करून आपली इच्छा पूर्ण करू शकतो. हा विश्वास त्यांनी आव्हानी त्यांचा आदर्श अवलंबाल अशी मी आशा व्यक्त करतो. आपल्याला लहानपणापासूनच प्रत्येकाला वाटत असतं की आपण जिंकावं, मग ते शैक्षणिक असो, क्रीडा असो किंवा कला असो, परंतु सगळेच जण प्रथम काही येऊ शकत नाही. प्रथम, द्वितीय, तृतीय, जास्तीत जास्त उत्तेजना,
म्हणजे टॉपच्या जी काही स्थानं असतात 3-4 विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. मग ते मग सांगितलं तसं विद्यापीठाच्या परीक्षा असो, कला असो किंवा क्रीडा असो, अशा वेळी आपला थोडाफार अपेक्षाभंग होणं स्वाभाविक असतं. ते लहानपणी किंवा विद्यार्थीत असताना तर जर अशा लहान वयामध्येच विद्यार्थी वयामध्येच अशा छोट्या मोठ्या अपेक्षाभंगाला जर आपण सामोरं जात गेलो तर एक प्रकारचा आपला सराव होऊन बसतो आणि मग तरुणपणी कितीही मोठा अपेक्षाभंग झाला तरी आपल्याला तो घाव सोसण्याची ताकद निर्माण होत असते. विशेषतः क्रीडा प्रकारामध्ये हे आपण वारंवार अनुभवतो. बरेच विद्यार्थी क्रीडा प्रकारामध्ये भाग घेत असतात, अनेक क्रीडा प्रकार, आणि त्यामध्ये मग सांगितलं तसं काही जणच वर जाऊ शकतात आणि उरलेलं फक्त टाळ्या नाही आहे. तर जेव्हा आपण आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत असं वाटतं त्यावेळी एक विवेक त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो आणि त्या विवेकाच्या जोरावर अपेक्षाभंगाचं किती मोठं दुःख असलं किंवा विष असलं तर ते आपण पचवू शकतो आणि प्रसन्न मनानं नव्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी आपण प्रयत्न करू शकत असतो किंवा ऊर्जा त्यासाठी आपल्याला मिळत असते. काल त्या लग्न समारंभाला गेलेलो होतो वाघमारे सरांच्या मुलाच्या. त्यावेळी हे पुस्तक त्यांनी प्रत्येकाला प्रेझेंट म्हणून दिलेलं होतं. ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉक्टर राजू साळुंके त्यांनी त्यांना सावलीत वाढवू नका अशा प्रकारचं टायटल असणारे पुस्तक आहे. ही अत्यंत चांगली भेट आहे असं मला वाटतं. कुठल्याही लग्न प्रसंगामध्ये असं द्यावं आणि त्यामध्ये आपल्या मुलांच्यासाठी खूप चांगले ह्यात लिहिलेलं आहे आणि 101 रुपयाची किंमत आहे. प्रत्येकाने वाचावं असं मला वाटतंय आणि त्यामुळं आपल्याला जर कधी अपयश वगैरे जर आलं तर आपलं चित्त विचलित होणार नाही. एक नवीन सुरुवात आपण नवीन दिवसाची नवीन ह्याच्याप्रमाणे कष्ट घेऊ शकतो, सुरुवात करू शकतो आणि आपल्याला यश मिळण्यासाठी प्रेरित करू शकतो. अशा प्रकारच्या भावना या पुस्तकात व्यक्त केलेल्या आहेत. आपण ते वाचावं असं मला वाटतं. जेव्हा मित्रांनो रोप लहान असतं मग ते रोप आपलं बोध चिन्हरेचं वडाचं असो किंवा दुसऱ्या एखाद्या वृक्षाचं उंबराचं असो, जेव्हा ते रोप सुरुवातीला लावतो ते अत्यंत दुबळ्या असं असतं. एखादी शेळी म्हणजे तिची पानं वगैरे तोडू शकते आणि त्याचं अस्तित्व बालपणात संपू शकते. परंतु जर त्या दुबळं जे अवस्थेमध्ये ते वृक्ष असेल, रोप असेल, जर त्याला आपण संरक्षण दिलं, त्याला कुंपण घातलं तर ते वृक्ष जगू शकतं. त्याला पाणी झिरपण्यासाठी त्या रोपाला जर आळं केलं आपण कडेनं तर पावसाचं पाणी झिरपून ते वृक्ष जिवंत राहू शकतं, रोप जिवंत राहू शकतं किंवा करपत नाही. तर असं आपण जर त्याचं पालन पोषण संगोपन जर केलं तर त्या रोपाचं वटवृक्षामध्ये रूपांतर होत असतं. आपण जी मुलं किंवा विद्यार्थी या विविध क्रीडा प्रकारामध्ये कला क्षेत्रातल्या विविध क्षेत्रामध्ये भाग घेत असतो त्यावेळी सुद्धा हे असंच असतं आणि या ज्या प्रारंभिक अवस्था असतात पालन पोषण आणि संगोपन या खेळाच्या माध्यमातून आपल्या तिन्ही चारी वगैरे भावना आपल्याला समजू शकतो आपण. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला विजय मिळतोच असं नाही. जेव्हा एखाद्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपलाच विजय मिळतो असं नाही. अशा वेळी आपल्या शरीराचं मनाचं विशेषतः पालन पोषण हे खेळाच्या माध्यमातून होत असतं आणि आपल्याला जे मिळालं तर आनंदच आहे, पण पराभव पचवण्याची ताकद त्यामध्ये आपल्याला निर्माण होऊ शकतो. म्हणजेच आपल्या जीवनाच्या ज्या प्रारंभिक अवस्था आहेत त्या प्रारंभिक अवस्थेमध्ये खेळाला किंवा कला प्रकाराला अत्यंत महत्व आहे हे सर्वांनी आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरी एक गोष्ट आपल्याला आपल्या डाव्या बाजूला वायसी कॉलेज आहे, उजव्या बाजूला डीजी कॉलेज आहे आणि आपण मोदीच आहोत आणि आपण बऱ्याच वेळा आपल्या शिक्षकांना किंवा आपल्यालाही वाटतं आपण कुठेतरी कमी आहे म्हणून आपल्याला कला शाखेमध्ये प्रवेश घ्यायला लागतो. खरं म्हणजे अशा प्रकारे आपण मानून घ्यायला नको पाहिजे, कारण प्रत्येक स्ट्रीम महत्वाचे आहे. मगाशी भरताडे साहेबांनी सांगितलं क्षेत्र कुठलेही असो आपण कष्ट करून
प्रामाणिकपणे कष्ट करून तिथं आपला नंबर पहिला आला पाहिजे. वरच्या दर्जाचं यश आपण मिळवू शकतो हे महत्वाचं आहे. सायन्समध्येच गेलं तर जास्त प्रगती होते आणि कलामध्ये कमी होते असं काही नाही आहे. कारण आता जो नाट्यमय बदल घडत आहे, आपण पेपरमध्ये वगैरे वाचत असाल की सुरुवातीला मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो या अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्यांचं प्रमाण अत्यंत खूप मोठं प्रमाण असायचं. ज्याला त्याला विचारलं तर मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं वगैरे वगैरे. आणि आता जवळजवळ आपण बघतो दरवर्षी 50-50 इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडत आहे. म्हणजे जवळजवळ 50% कॉलेजेस आजपर्यंत बंद पडलेले आहेत या 8-10 वर्षामध्ये. म्हणजेच मुलांचा ओढा जो आहे तो इंजिनिअरिंग या क्षेत्राकडून दुसरीकडे वळलेला आहे. तसंच मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये अजूनही वाव आहे, परंतु एवढी स्पर्धा आहे तिथं, जीवतोड स्पर्धा तिथं आहे. आणि त्यामुळं मनाचा आपल्या समतोली बिघडतो आणि सगळंच परिस्थितीच गंभीर होत चाललेली आहे. स्पर्धेमुळं विद्यार्थ्यांची निकोप वाढ लहानपणी व्हावं लागते. आपण जो म्हणतो की बलशाली भारत बनवण्यासाठी जो युवा सुदृढ असायला पाहिजे तो ऍक्च्युली अशा स्पर्धेमुळे राहू शकत नाही. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण माझा अनुभव आहे. इयत्ता 11 मध्ये प्रवेश घेत असताना 80-85-90% मुलांनी सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे आणि विशेष म्हणजे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना सुद्धा असे आढळून आलं की विज्ञान किंवा वाणिज्य शाखेमध्ये 12वी पास झालेले विद्यार्थी सुद्धा BA साठी आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत आहेत. म्हणजे हा जो नाट्यमय बदल आहे तो बदलच इतका महत्वाचा आहे की आपण आपल्याला स्वतःला कमी समजू नये. आता त्याची कारणं सुद्धा अनेक आहेत. मगाशी मी सांगितलं तसं अभियांत्रिकी असेल किंवा मेडिकल क्षेत्र असेल तिथं सर्व टक्केवारीची चुरस असते. एक आवाका खूप वाढलेला आहे आणि विद्यार्थी आणि पालकांमध्ये ताण तणाव इतका मोठा असतो. म्हणजे 12वीची सायन्सच्या मुलाच्या घरी जाणं 1-2 महिने आधी म्हणजे पाहुणे सुद्धा नको म्हणतात. म्हणजे घरामध्ये एवढं वातावरण असतं वाईट, ताण तणावाचं वातावरण. त्यामध्ये सर्वजण विद्यार्थी तर असतातच, परंतु पालक सुद्धा इतक्या तणावात असतात. ही बऱ्याच ठिकाणी बघितलंय. त्यामुळे शक्यतो पाहुणे वगैरे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये जात नाही कोणाकडे. जर मुलगा 12वी सायन्सला असेल तर बरं का, आपलं कला शाखेत स्वागत करतो आपण. त्यामुळे थोडंफार जरा जिवंत आहे वातावरण, तर अवघड आहे. त्यामुळे आपले विद्यार्थी आहेत त्यांचं खरं म्हणजे कला शाखेत प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करायला पाहिजे. थोडंफार कॉलेज जीवनामध्ये खेळकर वातावरण आहे ते त्यांच्यामुळेच आहे. जशी झाडाची पानं फुलं असतात तशीच आपली विद्यार्थी आहेत आणि त्यांना त्यांचं व्यवस्थित संगोपन करणं ही आमच्या प्राध्यापक वर्गाची सर्वांची जबाबदारी आहे, महाविद्यालयाची जबाबदारी आहे. अजून एक गोष्ट त्या संदर्भात मला सांगायला आवडेल की आपण महाविद्यालयीन पातळीवर शिक्षण घेत असताना BA असेल किंवा MA असेल एक समांतर अभ्यासक्रम, एक पूरक अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला घेणं गरजेचं असतं. म्हणजे त्यासाठीचा हा एक क्रीडा असेल किंवा कला असेल, NCC किंवा NSS गरजेचा भाग आहे. जरी त्या इच्छिक असलं तरी सुद्धा ते घेणं अत्यंत गरजेचं आहे. नॉट मी बट यू, बरोबर आहे ना. NSSचं ते एक तत्व आहे, म्हणजे काम करण्यासाठी बरं का ते. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही सुद्धा होणं अत्यंत गरजेचं असते महाविद्यालयीन जीवनामध्ये. आणि अशा गोष्टींच्या साठी सायन्सला जर ऍडमिशन घेतलं तर फावला वेळ मिळतच नाही. त्यामुळे आपण नशीबवान आहोत, आपल्याकडे बराचसा वेळ असतो. प्रात्यक्षिक, फील्ड सर्वे वगैरे असं काही नसतं. 4 पिरियड झाले का आपण रिकाम असतो. अशा वेळी आपण लायब्ररीत गेलं पाहिजे. ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे सारखे छोटे मोठे कोर्स आहेत, बरेचसे अभ्यासक्रम सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. त्या माध्यमातून आपल्याला अभ्यासक्रमातली जी उणीव आहे ती उणीव भरून काढू शकतो आणि एक चांगला पर्याय आपल्याला कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळेच मिळू शकतो, हे लक्षात घ्या. आणि आपण म्हणतो की मानवी शास्त्र असेल किंवा लँग्वेजेस असेल हे जे यामध्ये करिअर नाही असं बरेच जण म्हणत असतात.
एक कुठंच ऍडमिशन मिळालं नाही म्हणून कला शाखेला घेतलं असं म्हणू शकतो, म्हणतात लोक. किंवा शासनानं लग्नाचं वय 18, 19, 20 ठेवलेलं आहे, त्यामुळं तोपर्यंत कुठंतरी घाला म्हणून कला शाखेत घातलं. सगळीकडे तसं एक प्रकारचा खोटा प्रचार आहे म्हणतो बरं का मी. मला माहित आहे आपण आवडीने इथं आलेला, कला शाखेत करिअर करायचं म्हणून इथं आलेलं हे मी मानतो, हे लक्षात घ्या. परंतु नवीन जे आता मानसशास्त्राचा काही विषय आहे, तत्वज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र आहे, तर यामध्ये खरंच आपण जर पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं तर सध्या खूप वाव आहे या क्षेत्राला. म्हणजे समुपदेशन असेल किंवा सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा सामाजिक संशोधन उपक्रम असेल, MSW सारखा अभ्यासक्रम असेल जो आपण येत्या वर्षापासून सुरू करत आहोत, तर अशा ठिकाणी या विविध क्षेत्र उपलब्ध आहेत जिथं आपण करिअर करू शकतो. सगळ्यात महत्वाचं स्पर्धा परीक्षेचं. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून कला शाखेकडे वळणारे विद्यार्थी फार आहेत. जेव्हा आपण ऍडमिशन घेत असतो तेव्हा मुलं बघत असतात की स्पर्धा परीक्षा केंद्रिता आहे का. जरी त्यामध्ये आता जवळजवळ 8-9 लाख विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षेला बसतात, त्याचे जवळजवळ 1001 विद्यार्थ्यांनाच यश लाभू शकतो ते म्हणतात, तरी सुद्धा कुठंतरी आशेचा किरण आहे आणि तो किरण दाखवण्याची जबाबदारी महाविद्यालय पार पाडत असतं. त्यामुळं 11वी 12वी FY पहिल्या वर्षापासूनच आपण फाउंडेशन कोर्स असतो किंवा विविध माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलेले आहेत आणि पदवी घेत असतानाच हे पदवीपूरक कोर्सेस अभ्यासक्रम आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे सुद्धा या शाखांच्याकडं कला शाखेकडं वळणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे आणि त्यापैकी तुम्ही एक आहात याचा मला खूप आनंद वाटतो. आता आपले प्रमुख पाहुणे फरताडे साहेब क्रीडा क्षेत्रातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अत्यंत म्हणजे 20व्या वर्षी त्यांनी शूटिंग चॅम्पियनशिप मिळवली आणि त्यानंतर सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन वैयक्तिक पारितोषिक प्राप्त केलेले आहे किंवा सांघिक यश त्यांनी संपादन केलेलं आहे आणि आपल्या विद्यापीठाचं असेल, राज्याचं असेल, राष्ट्राचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे आणि यांच्याकडून आपण हा आदर्श घेतला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि आता बऱ्यापैकी संधी उपलब्ध झालेल्या आहे. मग क्रिकेटमध्ये IPL असो किंवा कबड्डी असो किंवा आपलं फुटबॉल असो, विविध प्रकारच्या लीग आता भारतामध्ये आहेत. पूर्वी कसा आंतरराष्ट्रीय संघ भारत एकच असायचा, त्यामध्ये 11 खेळाडू, जास्तीत जास्त 15 खेळाडू. परंतु आता IPL आपण बघतो टीव्हीवर चालू आहे, त्यात जास्त काही इंटरेस्ट नाही राहिला. परंतु 10-10 संघ आहेत, प्रत्येकाचे 15, 20, 25 खेळाडू आहेत. म्हणजे बऱ्यापैकी संधी आता निर्माण झालेली आहे आणि आपला मराठमोळा खेळ कबड्डी आहे, त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यात सुद्धा बरेचसे संघ आहेत. आपल्या जिल्ह्यातले किंवा सांगली जिल्ह्यातले बरेचसे खेळाडू कबड्डीच्या लीगमध्ये आहेत आणि चांगली कामगिरी करतात. त्यामुळे हा सुद्धा एक आशेचा किरण आपल्याला या कला क्रीडाच्या माध्यमातून आपल्या समोर येतो आहे. आणि मागास सांगितलं ती गोष्ट लक्षात घ्या की जय पराजय हे जास्त महत्वाचं मानायचं नाही. खेळातला आनंद लुटणं, खेळाडूपणानं निर्णय स्वीकारणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एकूणच सहभाग महत्वाचा आहे ते आपण लक्षात घ्या. आणि एक गोष्ट दुसरी, जेव्हा आपण खेळ खेळत असतो मैदानामध्ये तेव्हा सर्व मतभेद आपण विसरत असतो. आपल्या समोरचा खेळाडू किंवा आपल्या सोबत जो खेळाडू खेळतो त्याचा जात कुठला आहे, वंश कुठला, भाषा कुठली, त्याच्याची काही कर्तव्य नसतात. जिंकणं ह्या भावनेनं आपण खेळत असतो आणि यामुळे काय होतं, खेळाडूपणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती वाढत जात असते. एकूणच मनुष्याची ज्या सर्व सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्तींचं उदात्तीकरण करणं हे शिक्षणाचं मुख्य कार्य असतं, प्रमुख कार्य असतं. आणि हे सर्व जे काय कार्य आहे ते फक्त खेळाच्या माध्यमातूनच पार पडू शकतो असं माझा ठाम भावना आहे, ठाम धारणा आहे. आणि म्हणून खेळामध्ये मिळणाऱ्या विविध बक्षिसांच्या पेक्षा सुद्धा आपल्याजवळ जे गुण आहेत त्या गुणांचं प्रगटीकरण करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे, ही आपण सर्वांनी लक्षात घ्या. खेळामधील निकाल काही असतो, त्या निकालापेक्षा खेळामागची भावना महत्वाची आहे. आणि परत एकदा सांगतो, त्यामध्ये हार जी जास्त महत्वाची मानू नका. क्रीडा मनोप्रवृत्तीचं एक प्रकारे बीजारोपण होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर आपल्या या महाविद्यालयानं
विद्यार्थ्यांच्यामध्ये क्रीडा प्रवृत्ती जोपासण्याचं महत्त्वाचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. आता मगाशी ननावरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बरेचसे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहे. शिवछत्रपती पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. म्हणजे पूर्वीपासूनच स्थापना झाल्यापासूनच या महाविद्यालयामध्ये क्रीडा प्रवृत्ती जोपासण्याचे एक चांगलं कार्य केलेलं आहे. मी आज इथं जे विद्यार्थी आपल्या इथं जमा झालेले आहेत, कला क्रीडा किंवा NSS किंवा NCC या क्षेत्रातले विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव करत आहोत. तर सर्वांचं मी अभिनंदन करतोच आहोत. परंतु या सर्व क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झाले त्यांचं सुद्धा अभिनंदन करणं अत्यंत गरजेचं आहे. ते तसं मी करतो. सर्व विद्यार्थिनींचं त्यांनी यश प्राप्त केलं त्यांचं परत एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. साहेब विनोविन मुद्दे मान्य करत असतात. त्यातीलच एक प्रमुख म्हणजे मला उल्लेख करायचा वाटतो की जे खेळाडू ऑल इंडिया स्पर्धेमध्ये निवडले जातील त्यासाठी या वर्षीपासून साहेबांनी त्यांच्यासाठी खास ब्लेझर शिवण्याचं जी कॉलेजतर्फे आपण जे त्यांना प्रदान करेल शिवाजी विद्यापीठ बक्षीस सुवर्णपदक शिवाजी विद्यापीठ मलखांब कांस्यपदक आणि शिवाजी विद्यापीठ बक्षीस शिवाजी विद्यापीठ बक्षीस कांस्यपदक. हमारी गीता संतोष कोलते जे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत शिवाजी विद्यापीठ बक्षीस आणि तायक्वांदो दोन प्रतीक्षा धनवळे खाली खाली दीदी दीदी खाली आहे का लेकर खाली आहे आवाज समाजचे हां समोर बघा सर समोर एक पायरी बघा खाली पायरी बघा हां ठीक आहे तेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघ सर्व सदस्य विजय धनावडे अमित पनाळे अंकिता जाधव प्रतीक निंबाळकर श्रुती गळापुरे मृणाली कांबळे पायल गुप्तेकर संकेश चव्हाण आणि नेहा महाराष्ट्र संगीत सादरीकरणामध्ये द्वितीय स्थानी राहिलेला आहे संस्कृत निंबाळकर श्री नवनाथ खडसे साहेब आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले व आपणास योग्य ते मार्गदर्शन केल्याबद्दल मी शिवाजी कॉलेजच्या तर्फे आपले आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय
डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेब हे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो. शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ व प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी, खेळाडू हे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे कॉलेजच्या वतीने आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने मी हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल